अमरावती ग्रामीण पोलिसांची सातेगावात मोठी कारवाई. अवैध देशी दारू साठ्यासह मोटारसायकल जप्त, आरोपी फरार. अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने अवैध देशी दारू वाहतूक करणाऱ्या विरोधात मोठी मोहीम राबवण्यात सातेगाव परिसरात धडक कारवाई केली. या कारवाईत 694 देशी दारू पावत्या व होंडा लिव्हो मोटारसायकल असा एकूण 1,04,040 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. माननीय पोलीस अधीक्षक श्री निकेतन कदम यांच्या आदेशानुसार अवैध दारू विक्री व वाहतुकीवर कठोर कारवाई सुरू असून दिनांक 16 मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अंजनगाव उपविभागीय नाकाबंदी व कॉम्बिंग ऑपरेशन करत होते. त्यावेळी गोपनीय माहिती मार्फत योगीराज मेश्राम हा साथीदारासह मोटारसायकल देशी दारू वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पोलीस सातेगाव येथे सापळा लावला. पोलिसांना पाहताच आरोपींना मोटारसायकल व दारूंचा साठा रस्त्यावर टाकून काटेरी जंगलाच्या दिशेने पळ काढला. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून दारूचा साठा व वाहन जप्त केली. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक श्री दत्ता तोटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक मूलचंद भांगुरकर, सुधीर बावणे, मंगेश लकडे व चालक नईम शहा यांच्या पथकाने केली. अवैध धंद्याविरोधात अमरावती ग्रामीण पोलिसांची कारवाई आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.